रामराम मंडळी. तर मी तुम्हाला मध्ये एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी मध्ये काही काळ व्हिडिओ टाकले नव्हते. तर त्याचं कारण असं होतं की तुम्हाला लक्षात आलंच असेल हे फ्लॅग्स बघून किंवा माझ्या अंगावरची जर्सी, नेहा नावाची जर्सी बघून की ही क्रिकेटचं काहीतरी संबंधित असणार आहे. तर हो, मिष्टीच्या शाळेमधून अरेंज केली गेली होती वुमन्स क्रिकेट लीग, म्हणजे सगळ्या मुलांच्या आयांसाठी ही क्रिकेट लीग अरेंज केली गेली होती. टर्फ क्रिकेट होतं हे. त्यामध्ये आमची ही टीम होती. आम्ही असे मस्त रील वगैरे करायचो. चीट पद्धतीने आमची टीम झाली होती, म्हणजे चीट्स काढायच्या कॅप्टनने आणि कोण कोणाच्या टीममध्ये आहे असं सगळं झालं होतं. तर आमचं बॉन्डिंग खरंच खूप छान झालं. खरंच खूप थोड्या दिवसात आमचं बॉन्डिंग झालं. मॅचेससाठी प्रॅक्टिस वगैरे करायला आम्ही टर्फ बुक करून जायचो. तिथे माझे बाबासुद्धा मला हेल्प करायला यायचे, मदत करायला यायचे. आम्ही सगळ्यांनी इतकी छान प्रॅक्टिस केली होती. पण आम्ही म्हणजे आमचा परफॉर्मन्स थोडा लो झाला किंवा पाहिजे तसा नव्हता किंवा समोरच्या टीमचा परफॉर्मन्स चांगला होता. यामुळे आम्ही आमच्या फायनलपर्यंत पोहोचू शकलो नाही. पर हार जीत तो चलती रहेगी, इस पे क्या है. पण असं म्हणत म्हणत आम्ही खरंच खूप मूव ऑन झालो. सगळ्या गोष्टी एकदम स्पोर्टिंगली घेतल्या. पण आमचं एक गोष्ट चांगली झाली की आमच्या सगळ्यांची मैत्री, 8 जणींची मैत्री खूप छान झाली. 5 टीम होत्या. त्या 5ही टीममध्ये 8-8 जणी होत्या. नवीन ओळखी झाल्या. ही माझी टीम आहे. आम्ही सगळ्या अशी जर्सी आणि सगळं असं अरेंज केलं होतं. कॅप्टन आम्ही खूप मज्जा केली, खूप रील्स केले, खूप मस्त झालं. माहोल खूप छान होता. प्रॅक्टिस ते मॅचेसपर्यंत खरंच खूप छान होतं. हे रील माझ्या कॅप्टननी केलेलं आहे, म्हणजे हा व्हिडिओ. हे आम्ही टीम मेंबर्सची नावं आहेत सगळ्यांची. खरंच खूप असं म्हणजे एकदम स्पोर्टिंगली होतं वातावरण. सगळ्या आपल्या बिझी स्केड्यूलमधून 2 तास भेटायचो आम्ही, प्रॅक्टिस करायचो, मॅचेस मस्त केल्या. मॅचेसमध्ये पण खूप धमाल गेली, खूप गोंधळ केला. त्यानंतर आम्ही हारलो, पण ठीक आहे, हारायचं काही नाही. त्यानंतर आम्ही हारण्याची खुशी मनवण्यासाठी म्हणून पार्टीसुद्धा केली आहे. बघा, पार्टीचे व्हिडिओ आहेत. आणि इतकं मस्त छान वाटत होतं ना सगळं. आणि यामुळे खरंच खूप नवीन मैत्रिणी झाल्या. असं वाटलं की आपण आधीपासून का नाही एकत्र आलो. असं अगदी असं इतक्या घट्ट मैत्री झाली आता की असं वाटतच नाही की आपली 2-3 महिन्यापूर्वीची आपली ही मैत्री आहे. आणि अशा सगळ्या गोष्टींमध्ये मी बिझी होते, त्यामुळे मला प्रत्येक वेळेस व्हिडिओ वगैरे काढणं पॉसिबल व्हायचं नाही. कारण 2 तास जरी जायचं म्हटलं तरी मला मिष्टी आणि मिहिरचं सगळं काही अरेंज रुटीन करून जावं लागायचं. त्यामुळे मला व्हिडिओ काढण्याचा